नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते, कडेगाव धनगर समाजाचे अध्यक्ष श्री विकास माने यांच्याबरोबर आज कडेगाव पंचायती समितीमध्ये माहिती अधिकार विषयासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। आज त्यांचा वकील म्हणून मी या ठिकाणी हजर आहे। त्यांची शोकांतिका एक होती की राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती ही महाराष्ट्र शासनाने सांगितलं होतं प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये साजरी झाली पाहिजे, त्यासाठी GR सुद्धा काढला होता की प्रत्येक ग्रामपंचायतीने साजरी केली पाहिजे। परंतु मला कळत नाही इथल्या ग्रामपंचायतींना, काही ग्रामपंचायतींना राजमाता अहिल्यादेवी होळकरचा आकस का आहे। एवढ्या मोठ्या शूरवीर होत्या, वीरांगना होत्या, त्यांनी अनेक धार्मिक कार्य केले आणि अक्षरशः या सरकारनं GR काढला की त्यांची जयंती आपण केली पाहिजे। परंतु काही ग्रामपंचायतीने त्या GRला फाटा दिला, त्यांची जयंती केली नाही। हे जेव्हा धनगर समाजाचे अध्यक्ष म्हणून विकासराव माने यांना कळालं, त्यांनी याच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला। म्हणून आवाज उठवताना त्यांनी अनेक अर्ज या पंचायत समितीला दिले, परंतु त्यांची कुठलीही दाद या ठिकाणी घेतली जात नाही। म्हणून यांनी माहितीचा अधिकार टाकला। माहितीच्या अधिकाराखाली यांना पत्र आलं आहे की तुम्ही तुमचे योग्य पैसे देऊन माहिती तुमची घेऊन जावा, परंतु त्या अर्जामध्ये अनेक त्रुटी आहेत। ह्यांनी कुठल्या कायद्याखाली पैसे भरायचे हे दिलं नाही आणि वरून ह्यांनाच सांगितलं आहे तुम्ही प्रत्येक ग्रामपंचायतीकडे जाऊन माहिती मागवा। मला या ठिकाणी नमूद करावं वाटतं, माहिती RTI ॲक्ट 7(3) आणि 7(9) कलम जे आहे ते काय म्हणतं आहे, ही जबाबदारी त्या संबंधित अधिकाऱ्याची आहे। जेव्हा गटविकास अधिकाऱ्यांना विचारलं की आम्हाला माहिती द्या, तेव्हा त्यांनी ती माहिती द्यायला पाहिजे होती। त्यांचं काम आहे ग्रामपंचायतीकडून माहिती गोळा करणं आणि ह्यांना देणं, परंतु हे काय म्हणत आहेत तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीला, सगळ्या ग्रामपंचायतीला अर्ज करा। आता 56 ग्रामपंचायती हा बिचारा अर्ज करेल का? परंतु हे प्रशासन व्यवस्था अशीच आहे, गेंड्याच्या कातडीचे अधिकारी आहेत, हे ऐकत नाहीत। तरी विकासराव माने यांनी सांगितलं आहे मला जर योग्य माहिती दिली नाही तर मी या ठिकाणी आमरण उपोषण करेन, कारण की हा प्रश्न अस्मितेचा आहे। म्हणून आज आम्ही या ठिकाणी जाब विचारण्यासाठी आलेलो। नेहमीप्रमाणे प्रशांत राऊत त्यांच्या खुर्चीवरती नव्हते, वाजे साहेबांनी गोड बोलले, पण गोड बोलून फायदा होणार नाही। आम्ही यापुढे आंदोलन करू, आम्हाला माहिती मिळाली पाहिजे। चुकीचे लेटर पाठवलं माहिती अधिकाऱ्याचं की या अंतर्गत पैसे भरा, असं कुठलंही कलम सांगत नाही की त्यांनी जे पाठवलं 6(3) कलम असं त्या अंतर्गत पैसेच भरता येत नाही। आणि जी माहिती एक फ्री ऑफ कॉस्ट फुकट दिली पाहिजे त्या माहितीचे पैसे आकारण्यास सांगितले। विकासराव माने यांनी सांगितलं नाही, माझ्या समाजाची अस्मिता आहे, मी पैसे भरायला तयार आहे, पण दुर्दैवानं त्यांनी जे पत्र पाठवले ते चुकीचं पत्र आहे, त्या अंतर्गत ते पैसे घेऊ शकत नाही। यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो। या सर्व गोष्टीचा आम्ही निषेध व्यक्त करतो। पंचायत समितीचा अतिशय भोंगळ कारभार चालू आहे, कोणाचं नियंत्रणच नाही आहे, कोणी येतं काही बोलतं आहे, कसेही पत्र पाठवतं आहे, अतिशय दयनीय आणि दुर्दैवी अवस्था आहे। या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही सगळे या ठिकाणी आलेलो आहे। आगामी काळात हा लढा तीव्र होणार आहे। सर्व माझं जनतेला विनंती आहे, धनगर समाजाला विनंती आहे आणि सर्व अहिल्यादेवी यांना मानणाऱ्या संपूर्ण समाजाला विनंती आहे की राजमाता अहिल्यादेवी यांचे उपकार आपण फेडायचे असतील तर या पंचायत समितीला आपण जाब विचारला पाहिजे। धन्यवाद।